नमस्कार. तर आज आपण सुरमई फ्राय बनवणार आहोत. अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे. इथे मी 1 किलो सुरमई घेतलेली आहे. हिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आणि यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी एक पूर्ण फिश घेतला होता, तो 1 किलोचा होता. तर आता आपण मसाला बनवूया. या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, 2 चमचे फिश मसाला, 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे मी आणि 1 लिंबाचा रस घेतलेला आहे. या ठिकाणी जर फिश मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा चिकन मसालाही वापरू शकता. आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि लाल तिखट तुम्ही गरजेनुसार कमी जास्त घालू शकता. तुम्हाला कितपत तिखट आवडतं तेवढं तुम्ही लाल तिखट वापरू शकता. आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आलं लसूणची पेस्ट पण मी मिक्स करून घेते. 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1 किलो सुरमईसाठी. आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत. मीडियम साईजचा लिंबू घेतलेला होता. पूर्ण 1 लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे बघा. आणि आपल्याला असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला बघा अशा पद्धतीने हे पातळसं मिश्रण बनवून घ्यायचं एकदम. हे आपण आता फिशला लावून घेणार आहोत. आम्ही दिव्याघरला फिरायला गेलो होतो, तिथून हे फिश आणलेले होते. खूप मस्त फिश मिळतात तिकडे. तर या ठिकाणी बघा, तर मी अशा पद्धतीने हे फिशला आपण मसाला लावून घेतो आहे. अशा पद्धतीने जर मसाला लावला तर अगदी परफेक्ट लागला जातो. कुठल्याही फिशला कमी जास्त होत नाही. त्यामुळं जसं मी दाखवल्याप्रमाणे आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे. फिशमध्ये जर आपल्याला पटकन काही बनवायचं असेल आणि सगळ्यात सोपी रेसिपी म्हटलं तर ही सुरमई फ्राय आहे. ही करायला जितकी सोपी आहे ना तितकीच खायला खूप भारी लागते. अशा पद्धतीने मी सर्व फिशला मसाला लावून घेतलेला आहे आणि हे मी एक 15 ते 20 मिनटासाठी झाकून मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तर आता या ठिकाणी बघा आपण रवा घेतलेला आहे. गरजेनुसार रवा घ्यायचा. एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मी. इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. यामध्ये छोटा 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे छोटा आणि 1-2 चिमूट मीठ घालायचे. मीठ खूप जास्त नाही घालायचे कारण आपण फिश ज्यावेळेस मॅरिनेट करत होतो त्यावेळेस मसाल्यामध्ये मीठ घातलेलं होतं. तर या ठिकाणी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. छोटे एक 4 ते 5 चमचे तेल घालून घेते मी. कमीत कमी तेलामध्ये आपण हे फिश फ्राय करणार आहोत बघा. आणि आता बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला फिश डिप करून घ्यायचे रव्यामध्ये अशा पद्धतीने. तुम्ही या ठिकाणी अर्धा रवा आणि अर्धा तांदळाचं पीठही वापरू शकता. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी फक्त रवा वापरलेला आहे. तर तुम्ही थोडासा रवा आणि थोडासा तांदळाचं पीठ मिक्स करून फिशला अशा पद्धतीने कोटिंग करून फिश फ्राय करू शकता. तर बघा या ठिकाणी मी मस्त असे फिश आपले रव्यामध्ये डिप करून घेतलेले आहेत आणि छान असं तवा आपला गरम झालेला आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला हे फिश फ्राय करून घ्यायचे आहेत बघा. 1-2 मिनटं आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचे आहेत खालच्या बाजूनी. थोडंसं तेल घालते 1 चमचा बाजूनी कडेनी. अगदी कमी तेलामध्ये आपण हे फिश फ्राय करून घेणार आहोत. मीडियम गॅसवरती 1-2 मिनटं आपल्याला एका बाजूने फिश फ्राय करून घ्यायचे. खालून थोडेसे क्रिस्पी झाले की आपल्याला हे फिश पलटून घ्यायचे आहेत. परत 1-2 मिनटं आपल्याला हे फिश दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल घालायचं बाजूनी. खूप जास्त तेलाचा वापर नाही करायचा. अशाच पद्धतीने 1-2 ते 3 वेळा आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत फिश फ्राय करून घ्यायचे आहेत. एक 5 मिनटामध्ये आपली सुरमई फ्राय तयार होते. मस्त अशी बघा तुम्ही एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी ही सुरमई फ्राय तयार झालेली आहे. खूप मस्त लागते खायला. नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा. मस्त फ्राय झालेला आहे एकदम आणि मग छान अशी कुरकुरीत झालेली आहे वरून. तर याला आता मी काढून घेणार आहे. अगदी कमी वेळामध्ये ही सुरमई फ्राय तयार झालेली आहे आपली. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.
मस्त अशी आपली बघा ही सुरमई फ्राय तयार झालेली आहे. याला आता मी काढून घेते. बघा एकदम क्रिस्पी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व राहिलेली सुरमई फ्राय करून घेत आहे. खूप मस्त लागतात. माझी मुलं तर खूप आवडीने खातात. आमच्या घरी फिश म्हटलं की सगळे आवडीने फिश खातात खूप. तर मस्त बघा अशाच पद्धतीने मी सर्व सुरमई फ्राय करून घेतलेली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. कुणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे. तर नक्की बनवून बघा तुम्ही. तर सर्व सुरमई फ्राय तयार झालेली आहे बघा आणि अगदी क्रिस्पी आणि मस्त तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय तर इतकी छान सुरमई फ्राय झालेली आहे. एकदा नक्की घरी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.